अनौपचारिक पत्र। अनौपचारिक पत्र हे आपल्या फैमिली मेंबरला लिहिलं जातं। छोटी बहन को खानपान का ध्यान रखने का सुझाव देते हुए बड़े भाई का पत्र, म्हणजे छोट्या बहिणीला खाण्यापिण्याची योग्य ती काळजी घेण्यासाठी मोठ्या भावाने लिहिलेलं पत्र। इथे ॲड्रेस येणार आहे मकार नंबर 84B, इंदिरापुरम, गाझियाबाद, आणि हा आहे पिनकोड नंबर उत्तर प्रदेश। त्याच्यानंतर खाली येणार आहे डेट 15 ऑक्टोबर 2023। त्याच्यानंतर प्रिय दिव्या बहिणीचं नाव येईल। त्याच्यानंतर आशीर्वाद म्हणून खुश रहो। त्याच्यानंतर खाली पत्राला सुरुवात आहे कल माँ का पत्र मिला, म्हणजे कालच आईचं पत्र मिळालं। पत्र पढ़कर पता चला कि तुम अपनी पढ़ाई में व्यस्त होने के कारण अपने खानपान का बिल्कुल भी ध्यान नहीं रख रही हो, म्हणजे आईचं पत्र वाचल्यानंतर मला समजलं की तू तुझ्या खाण्यापिण्यावरती अजिबातच लक्ष देत नाहीस। यह ठीक नहीं है, हे योग्य नाही किंवा हे बरोबर नाही। जब भी तुम्हें भूख लगती है पिज़्ज़ा, बर्गर या पास्ता खा लेती हो, म्हणजे ज्या वेळेस तुला भूक लागते त्यावेळेस तू पिझ्ज़ा, बर्गर आणि पास्ता खाते। ये सब जंक फूड है और बीमारियों का कारण आहे, म्हणजे हे सगळे जंक फूड आहेत आणि हे काय आहेत तर आजार पसरवण्याची कारण आहेत। सेकंड पैराग्राफ, पढ़ाई पर ध्यान देना अच्छी बात है, म्हणजे अभ्यासावरती लक्ष देणे ही तर खूप चांगली गोष्ट आहे, लेकिन पढ़ाई के साथ साथ खेल कूद, व्यायाम और खानपान का ध्यान भी रखना आवश्यक आहे, म्हणजेच अभ्यासाबरोबर खेळणं, व्यायाम करणं आणि चांगलं जेवण जेवणं हे सुद्धा खूप महत्त्वाचं आहे। इससे तुम्हारा स्वास्थ्य ठीक रहेगा और तुम मन लगाकर पढ़ सकोगे, म्हणजे जर तू चांगलं खाल्लं पिलं, चांगला व्यायाम केला तर तुझं स्वास्थ्य म्हणजेच तुझी तब्येत चांगली राहील आणि तू खूप मन लावून अभ्यास करू शकशील। थर्ड पैराग्राफ आहे आशा है कि तुम अपने स्वास्थ्य और खानपान का ध्यान रखोगे, म्हणजे मला अशी आशा आहे की आता तू तुझ्या शरीराची चांगली काळजी घेशील, चांगलं खाशील पिशील आणि तुझ्या अभ्यासावरती लक्ष देशील। तुम्हारा भाई दीपक। थँक्यू।